अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. जीवनामध्ये कधी कधी अशी वेळ येते की एखादी गोष्ट आपण खूप घट्ट पकडून ठेवतो आणि ती सोडणे आपल्याला गरजेचे असते. महाराजांची आपण भक्ती सेवा उपासना करत असताना महाराज आपल्याला काही संकेत देत असतात आणि ते संकेत जर का आपण ओळखले तर आपलं जीवन अतिशय सुख समृद्धीने भरून जाते आणि आपण महाराजांची जास्तीत जास्त भक्ती करू शकतो. कारण की जेव्हा आपण विचलित असतो, आपल्याला काही सुचत नाही, त्यावेळी आपलं भक्ती करण्यामध्ये नामस्मरण करण्यामध्ये देखील मन लागत नाही. तर आपण काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये सोडून द्याव्या, याचे आपल्याला श्री गजानन महाराज काय संकेत देत असतात तेच आपण बघणार आहोत. तर त्यातला सगळ्यात पहिला संकेत असा असतो की आपलं मन नेहमी करता अस्वस्थ राहणे किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल पश्चाताप वाटणे. असं जर का संकेत तुम्हाला मिळत असेल की एखादी गोष्ट आपल्याला पश्चातापाची भावना देत असेल किंवा आपल्या मनामध्ये त्या गोष्टीमुळे अस्वस्थता निर्माण होत असेल, तर वेळीच आपण हा संकेत ओळखून आपण ती गोष्ट तिथल्या तिथे सोडून द्यावी. आता कधी कधी असं होते की एखादी गोष्ट खूप मनाला लागते किंवा ती आपण सोडू शकत नाही. अशा वेळी आपण सगळं काही महाराजांवरती सोपून द्यावं, महाराजांच्या चरणाशी आपण शरण जावं, महाराजांना प्रार्थना करावी आणि ती गोष्ट सोडण्यासाठी आपल्याला वेळ तर लागणारच आहे, परंतु ती गोष्ट आपण सोडून यासाठी द्यावी की आपलं संपूर्ण आयुष्य पुढे असते आणि ते आयुष्य आपण हसत खेळत जगावं अशी जर का आपली इच्छा असेल तर ती गोष्ट आपण तिथल्या तिथे सोडून देणं गरजेचं आहे किंवा त्यामागचं खरं खोटे पाहणे गरजेचं आहे. आणि जेव्हा आपल्या लक्षात एखादी गोष्ट येते की आता हे बरोबर आहे किंवा ही चुकीचं आहे, अशा वेळी आपण ती गोष्ट सोडून द्यावी. मग ती नातेसंबंधातली असो किंवा एखाद्या आपल्याला व्यसन सोडायचं असेल ती असो, कुठलीही गोष्ट असो, वेळीच आपण ती अस्वस्थता, तो पश्चाताप ओळखून आपण ती गोष्ट सोडून देणेच गरजेचं असते. आणि हा महाराजांचा संकेत असतो की आपण ती गोष्ट तिथल्या तिथे विसरून जावं किंवा ती गोष्ट आपण तिथल्या तिथे सोडून द्यावी. आपण जेव्हा भक्ती मार्गावरती येतो त्यावेळी आपल्याला असे संकेत हे आपल्या अंतर्मनातून येत असतात. अंतर्मनातून संकेत येतात म्हणजेच काय, आपलं मन त्या गोष्टीला सारखं सारखं नाही म्हणत असेल किंवा पश्चातापाची भावना निर्माण होत असेल, अस्वस्थता निर्माण होत असेल, मग अशावेळी आपण ती गोष्ट तिथल्या तिथे सोडून देणं कधीही चांगलं आहे. दुसरा संकेत असा असतो की वारंवार आपल्याला अपयश येणे किंवा एखाद्या गोष्टीमध्ये अडथळा निर्माण होणे. वारंवार जर का तुम्हाला अपयश येत असेल, कुठलीही तुम्ही गोष्ट एक निवडली असेल, म्हणजे तुमचं करिअर असो किंवा तुमची नोकरी संबंधी असो किंवा कुठल्याही घर घेणं असो, कुठल्याही गोष्टीमध्ये जर का तुम्हाला अडथळा निर्माण होत असेल तर मग ती गोष्ट न केलेलीच बरी आहे. कारण की आपल्याला भगवंत त्यामध्ये काहीतरी संकेत देत असतात, महाराज काहीतरी संकेत देत असतात, जेणेकरून वारंवार त्या गोष्टीमध्ये अडथळा निर्माण होतो किंवा अपयश जर का तुम्हाला येत असेल, तुम्ही एखाद्या मार्गावरती चालायचं ठरवलं असेल आणि तिथे जर का तुम्हाला अपयशाचा, अडथळ्यांचा सामना करावा लागत असेल, मग ती गोष्ट तुम्ही तिथल्या तिथेच स्टॉप करावी आणि दुसरा काहीतरी मार्ग सुचत आहे का ते अगोदर बघावं आणि ती गोष्ट तिथल्या तिथेच आपण थांबून द्यावी. संकेत असा असतो की प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे आपल्याला काहीतरी संकेत मिळत असतो. मग ते कुणा व्यक्तीच्या थ्रू असेल किंवा परिस्थितीच्या थ्रू असेल किंवा एखादी घटना जीवनामध्ये घडली असेल, तर आपल्याला काहीतरी संकेत मिळत असतो आणि त्या संकेताला आपण वेळीच ओळखून आपण ती गोष्ट थांबून द्यावी. जी कुठली तुम्हाला सोडायची असेल किंवा तुमच्या मनामध्ये पश्चाताप निर्माण होत असेल, अस्वस्थता निर्माण होत असेल, तर ती प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे एखाद्या व्यक्तीच्या स्वरूपामध्ये वारंवार तुम्हाला बोलल्या जात असेल, मग एखाद्या व्यसन असो किंवा कुठलीही गोष्ट असो की ही तू सोडून द्यायला हवी, ही तू सोडून द्यायला हवी. एखादी गोष्ट जर का ती आपल्या चांगल्यासाठी नसेल तर ती महाराज आपल्याला ती गोष्ट देत नाही. जी गोष्ट आपल्या चांगल्यासाठी असेल तीच महाराज आपल्या समोर आणतात किंवा तीच गोष्ट आपल्याला देत असतात. त्यामुळे कुठली तरी अशी एखादी गोष्ट असेल ती ओळखून आपण ती तिथल्या तिथे सोडून द्यावी. आपल्याला जर का सारखे सारखे संकेत मिळत असतील, मग व्यक्ती असेल, परिस्थिती असेल, एखादी घटना आपल्या जीवनामध्ये घडत असेल, तर त्यामधून आपण शिकून स्वतःला सावरून आपण ती गोष्ट तिथल्या तिथे सोडून द्यावी. नक्कीच असं होते की एखादी गोष्ट जर का आपल्याला सोडायची असेल तर ती आपल्याकडून लवकर सुटत नाही, परंतु थोडासा वेळ देऊन, स्वतःला वेळ देऊन, स्वतःचं मंथन करून, आत्मचिंतन करून जर का ती गोष्ट आपण ठरवली की आपल्याला सोडून द्यायची आहे, तर नक्कीच ती गोष्ट सुटू शकते. म्हणजे जगामध्ये अशक्य असं काहीच नाही. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील नंतर साध्या सोप्या सरळ रूपात परिवर्तित होतात. म्हणजे कधी कधी आपल्याला असं वाटते की आपण या व्यक्तीशिवाय जगू शकत नाही किंवा ही गोष्ट आपण केल्याशिवाय आपण जगू शकत नाही, परंतु नंतर कळते की जे आपल्याला बरोबर वाटत होतं ते चुकीचं आहे आणि या गोष्टीचा आपल्या जीवनामध्ये काहीही संबंध नाही. अशावेळी आपण स्वतःला ओळखून ती गोष्ट तिथल्या तिथेच थांबून द्यावी किंवा ती गोष्ट तिथल्या तिथेच आपण सोडून द्यावी.
चौथा संकेत असा असतो की नकारात्मक गोष्टींपासून किंवा नकारात्मक व्यक्तींपासून आपल्याला दूर जाण्याचा संकेत मिळतो. महाराज आपल्या आयुष्यामध्ये अशाच व्यक्तींना आणतात की जे व्यक्ती आपल्या आयुष्याचं भलं करू शकेल किंवा ज्या व्यक्तीच्या सानिध्यामध्ये आपण आल्यामुळे आपल्या जीवनाचं सोनं होईल. आपण जेव्हा भक्ती मार्गामध्ये येतो, जेव्हा आपण अध्यात्म मार्गामध्ये येतो, जेव्हा आपण महाराजांची भक्ती करायला सुरुवात करतो, त्यावेळी महाराज आपल्या जीवनातला कचरा हळूहळू दूर करत असतात. आपल्याला ते कळत नाही, परंतु हळूहळू आपल्या जीवनातला कचरा दूर होत असतो. मग तो व्यक्ती असो किंवा परिस्थिती असो, हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनातून दूर व्हायला लागतात. आणि असे संकेत जेव्हा आपल्याला मिळायला लागतात, त्यावेळी ती गोष्ट आपण सोडून द्यायला हवी, ती गोष्ट तिथल्या तिथेच आपण बंद करून टाकायला हवी. पाचवा संकेत असा असतो की आपण एखाद्या गोष्टीमध्ये अतिविचार करतो किंवा एखाद्या गोष्टीला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो, नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी तो आपला हट्ट बनतो. तर ह्या गोष्टी आपण थांबवायला हव्या. म्हणजे अतिविचार देखील आपण थांबवायला हवे. आपल्या हातामध्ये जे नाही ती गोष्ट आपण करू शकत नाही. महाराजांवरती सरळ सगळ्या गोष्टी सोडून द्याव्यात. आपल्या जोपर्यंत पोच आहे तोपर्यंत आपण ती गोष्ट करावी, परंतु त्या गोष्टीचा अतिरेक करू नये, अतिविचार करू नये किंवा एखाद्या गोष्टीला नियंत्रण करण्याचा, कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू नये. जे आपल्या हातामध्ये आहे ते तेवढंच आपण करावं आणि बाकीच्या गोष्टी सरळ महाराजांच्या चरणाशी सोपून द्यावा. महाराजांना तशी प्रार्थना करावी की तुम्ही बघा आता इथून पुढे काय आहे, मी शिणलो आहे, दमलो आहे, थकलो आहे, आता इथून पुढची जी गोष्ट आहे ती तुम्ही करा, कारण की माझी पोच तिथपर्यंत नाही, माझ्यामध्ये तेवढं सामर्थ्य नाही. आणि ज्यावेळी आपण हा अतिविचार थांबवतो, आपण हट्ट थांबवतो, त्यावेळी गोष्टी अशा साध्या सोप्या सरळ गोष्टीमध्ये रूपांतरित होतात आणि ती गोष्ट आपल्याला त्यानंतर ती गोड वाटायला लागते. म्हणजे आपण एखाद्या जीवनामध्ये एखादी घटना अशी घडते, आपल्याला आघात लागतो किंवा त्या गोष्टीचा आपल्याला शॉक लागतो, आपण सतत त्या गोष्टीचा विचार करत राहतो. परंतु जेव्हा आपण जीवनामध्ये पुढे पुढे जातो त्यावेळी आपल्याला कळते की अरे ही गोष्ट अशी नव्हती, अशी होती. म्हणजे कधी कधी आपण डोळ्याने बघितलेल्या गोष्टी देखील खोट्या असतात. मग त्यावेळी आपण अतिविचार करतो किंवा अति हट्ट करतो. तर हा हट्ट जो आहे, जो अतिविचार आहे, हा सोडून द्यावा. मग तुम्हाला एखाद्या गोष्टीला बदलायचं असेल किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्हाला चेंज करायचं असेल, त्यावेळी सरळ महाराजांवरती त्या सगळ्या गोष्टी सोपून द्यावा. महाराज बघून घेतात, खरंच महाराज बघून घेतात. ज्यावेळी आपण महाराजांच्या चरणाशी शरणागत होतो, समर्पित होतो, ज्यावेळी आपल्यामध्ये सामर्थ्य नसते त्यावेळी महाराज आपल्यामध्ये सामर्थ्य निर्माण करतात. ज्यावेळी आपल्या आवाक्याच्या बाहेरच्या गोष्टी असतात त्यावेळी महाराज त्या गोष्टी सॉर्ट आऊट करतात. आणि ह्या गोष्टी अत्यंत खऱ्या आहेत की जेव्हा आपण महाराजांच्या चरणाशी समर्पित होतो, महाराजांच्या चरणाशी शरणागत होतो, त्यावेळी आपल्याला ज्या अशक्य वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, अशक्य कोटीतल्या गोष्टी आपण ज्याला म्हणतो की आता मी एखादी गोष्ट अचीव करू शकणार नाही, कारण की माझी एखादी गोष्ट मी अचीव करू शकणार नाही, मला ती गोष्ट अशक्यप्राय वाटते, किंवा एखाद्या व्यक्तीला मी सुधरू शकणार नाही, ती गोष्ट मला अशक्यप्राय वाटते. अशावेळी जेव्हा आपण महाराजांच्या चरणाशी शरण जातो, महाराजांना समर्पित होतो, त्यावेळी महाराज सगळं बघून घेतात, त्या व्यक्तीचे विचार बदलतात. म्हणजे एखाद्याची आपण म्हणतो ना की याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, त्यावेळी महाराज त्याची बुद्धी ही सुबुद्धीमध्ये परावर्तित करतात, त्याला सुबुद्धी देतात आणि त्याचे विचार परावर्तित करतात. एखादी गोष्ट आपल्याला अशक्य वाटणारी गोष्ट महाराज आपल्या पदरामध्ये टाकतात आणि त्यावेळी आपल्याला खरंच कळते की आपली जी भक्ती आहे, आपली जी उपासना आहे ती फळाला येत आहे. आणि महाराज असेच आहेत की महाराज आपली अगोदर परीक्षाच घेतात. म्हणजे आपल्या मधले जे अवगुण आहेत ते दूर करतात. एखादी गोष्ट सोडायला सांगतात, म्हणजेच काय करतात की महाराज आपल्यातले जे अवगुण आहेत ते आपल्याला दूर सारायला सांगतात आणि पुढे पुढे मग आपलं आयुष्य सुंदर छान बदलायला सुरुवात होते. आपल्याला एखाद्या व्यक्तीला बदलायचं असेल, त्याचं व्यसन सोडायचं असेल तर महाराजांनाच प्रार्थना करा. महाराजांशिवाय हे कुणीच करू शकत नाही. आपल्यामध्ये तेवढं सामर्थ्यच नाही की आपण समोरच्या व्यक्तीचे विचार बदलू शकू. आपल्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की आपण स्वतःला कसे बदलायचं आहे, म्हणजे आपले विचार आपल्याला कसे बदलायचे आहे हे बघा. या पृथ्वीवरती जो व्यक्ती जन्म घेतो त्या व्यक्तीमध्ये दुर्गुण हे असणारच. कुणीही या जगामध्ये परफेक्ट नाही. प्रत्येकामध्ये काही ना काही अवगुण असणार. तुम्ही असो किंवा मी असो, प्रत्येकामध्ये काही ना काही अवगुण असतात. पण आपल्याला स्वतःला ओळखायचं आहे की आपल्याला कुठले अवगुण पाळायचे आहेत, आपल्याला कसं सुधारायचं आहे. जेव्हा आपण योग्य व्यक्तीच्या सानिध्यामध्ये जातो, आपण जेव्हा संत संगतीमध्ये जातो, जेव्हा आपण गुरुवाणी ऐकतो किंवा गुरु भक्ती आपण करायला लागतो, म्हणजे आपल्याला सुसंगत जेव्हा मिळायला लागते, सत्संग जेव्हा मिळायला लागतो, त्यावेळी आपली हळूहळू जी बुद्धी आहे ती परावर्तित व्हायला लागते, किंवा हळूहळू आपली जी भ्रष्ट झालेली बुद्धी असते ती सुबुद्धीमध्ये परावर्तित होते. म्हणजे महाराजच तेवढं आपल्याला सामर्थ्य देतात की आपल्याला वाईट काय आणि चांगलं काय हे ओळखण्याचं सामर्थ्य महाराज आपल्याला देतात. तर आपण स्वतःचे विचार आपण
बदलू शकतो, परंतु समोरच्याला जेव्हा आपल्याला बदलण्याचा विचार येतो त्यावेळी सरळ महाराजांच्या चरणाशी समर्पित व्हावं, महाराजांना प्रार्थना करावी की महाराज तुम्ही बघा समोरच्या व्यक्तीला कसं बदलायचं आहे, त्याचं मन कसं परावर्तित करायचं आहे. हे ज्यावेळी तुम्ही महाराजांवरती सोडून द्याल त्यावेळी सगळं काही नीट होते. जेव्हा तुम्ही महाराजांना अशी प्रार्थना कराल तेव्हा खरंच महाराजांचं कार्य त्या क्षणापासून सुरू होते. त्यामुळे महाराजांचं नामस्मरण करा, जास्तीत जास्त नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या व्यक्तीला, परिस्थितीला तुम्हाला सुधारायचं असेल तर तुम्ही ते जे नामस्मरण आहे त्या व्यक्तीला तुम्ही समर्पित करू शकता. तुम्ही जे नामस्मरण केलं आहे ते महाराज नेहमी करता आपल्याकडून हिरावून घेतात असंच नाही, महाराज आपल्याला तेच देतात जे आपल्यासाठी योग्य आहे, मग ती परिस्थिती असो किंवा व्यक्ती असो. त्यामुळे संपूर्ण शरणागती महाराजांच्या चरणाशी ठेवा. आपण म्हणतो ना की भगवंताशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही, तर खरंच हलत नाही. जी गोष्ट आपल्या पदरामध्ये पडली आहे ती नियती मानून तिचा स्वीकार करा, आनंदाने स्वीकार करा, कारण त्या गोष्टीतून काहीतरी पुढे चांगलंच होणार आहे. जेव्हा जसे जसे दिवस पुढे पुढे जातील त्यावेळी तुम्हाला समजेल की एखादी कुठली तरी गोष्ट चांगली व्हायची होती म्हणूनच या सगळ्या गोष्टी घडल्या. एखादी गोष्ट सुटल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये चांगली गोष्ट घडत नाही. त्यामुळे महाराजांच्या चरणाशी समर्पित व्हा, महाराजांच्या चरणाशी शरणागती पत्करा आणि ज्या गोष्टीचे संकेत तुम्हाला मिळत आहे की ही गोष्ट आपण सोडावी लगेचच ती सोडून द्यावं. मग एखादी वाईट गोष्ट असो, वाईट व्यसन असो, वाईट व्यक्ती असो किंवा वाईट कुठलीही परिस्थिती असो किंवा अति विचार असो, वाईट विचार असो, निगेटिव्ह विचार असो, ते लगेचच सोडून द्या आणि महाराजांची जास्तीत जास्त भक्ती करा, नामस्मरण करा आणि महाराजांच्या चरणाशी शरणागत व्हा, समर्पित व्हा. तर महाराज नक्कीच आपल्या जीवनाचं कल्याण करतील. महाराजांची कृपा सदैव तुमच्यावरती राहो ही श्री गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.